नमस्कार मंडळी, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण साखरेची पुरणपोळी बनवणार आहोत। याआधी मी गुळाची पुरणपोळी कशी बनवायची हेही दाखवलं आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर अगदी मऊ लुसलुशीत एकदम सॉफ्ट अशी पुरणपोळी तयार होते। खायला तर खूप मस्त लागते। चला तर मग पाहूयात। बघू शकता तुम्ही किती मस्त काटोकाट फुगलेली ही पुरणपोळी आहे। तर या ठिकाणी मी 1.5 वाटी डाळ घेतली आहे, हरभऱ्याची डाळ। ही डाळ माझी घरचीच आहे, तुम्ही कुठलीही घेऊ शकता, विकतची किंवा घरात जी तुमच्याकडे असते ती। माझी डाळ घरची असल्यामुळे थोडीशी डाळ बारीक आहे आणि थोडेसे तुकडे झालेले आहे डाळीचे। तर 1.5 वाटी मी डाळ घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये 4 वाटी पाणी घालायचे आपल्याला। पाणी थोडंसं जास्त घालते मी, कारण की आपल्याला कटाची आमटी बनवायची असते, म्हणून थोडंसं पाणी जास्त घालायचं। आता इथे 4 वाटी पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, जेणेकरून आपल्या पुरणाला कलर खूप छान येतो। आणि 2 चमचे तेल घालायचे आपल्याला डाळीमध्ये, म्हणजे डाळ आपली छान मऊ शिजल्या जाते। छान असं मिक्स करून घेऊयात। 2 चमचे तेल घालून घेते मी। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून डाळ शिजवून घेणार आहोत। साधारण 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, म्हणजे डाळ छान शिजल्या जाते। मस्त अशी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजून तयार होते तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊयात। इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, पीठ गाळूनच घ्यायचंय। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडासा मैदा घेऊ शकता, म्हणजे पोळी आणखी सॉफ्ट होते। इथे मी फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। पीठ गाळून घेतलंय, चवीनुसार मीठ घालायचंय आणि 2 चिमूट हळद घालायची आहे। ऑप्शनल आहे हळद, तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल। छान असं मिक्स करून आता आपल्याला याची कणिक मळून घ्यायची। जशी आपण कणिक चपातीसाठी मळतो तशीच मळायची, पण थोडीशी पातळ मळायची आहे। एकसारखी आपल्याला कणिक मळून घ्यायची, मस्त अशी एकदम मऊ। कणिक मळताना कधीच एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि कणिक मळून घ्यायची आपल्याला। अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचे, थोडीशी कणिक तिंबून घ्यायची आपल्याला। अशा पद्धतीने बघा मी दाखवल्याप्रमाणे आपण कणिक तिंबून घेणार आहोत, पाणी घालून थोडं थोडं। थोडीशी कणिक पातळ मळायची, खूप जास्तही पातळ नाही, कारण की आपण आता याला थोडा वेळ भिजू देणार आहोत, म्हणजे नंतर आणखी कणिक पातळ होते। मग आता थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने बघा मी दाखवल्याप्रमाणे कणिक झाकून ठेवत आहे मी तिंबून। एक अर्धा ते पाऊण तास कणिक छान भिजू द्या। इथे आपली डाळही शिजून तयार झालेली आहे, बघा तुम्ही। आता यातलं आपण जे डाळीतलं जे पाणी आहे, येळवणी, आमच्याकडे याला येळवणी असं म्हणतात, ते काढून घेणार आहोत एका चाळणीमध्ये घालून। अशा पद्धतीने मस्त अशी कटाची आमटी बनवण्यासाठी आपण ही येळवणी काढत असतो। खूप छान होते ही कटाची आमटी। याचाही व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आता कढईमध्ये आपण ही डाळ काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने डाळ मॅश करून घ्यायची आहे, बघा तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे। जर तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही त्यांनीही मॅश करू शकता किंवा एखाद्या ग्लासनी। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत। ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली आहे त्या वाटीने 1 वाटी साखर घालायची। इतकी साखर पुरेशी आहे, भरपूर गोड पोळ्या होतात। जर तुम्हाला कमी गोड लागत असतील तर थोडीशी कमी घाला, पण 1 वाटी साखर घातली की परफेक्ट असं आपलं पुरण तयार होतं। आपण ही साखर छान अशी यामध्ये मिक्स करत जायचंय आणि जी डाळ आहे ती अशा पद्धतीने मॅश करत राहायची आहे, जेणेकरून आपलं पुरण मस्त असं बारीक होतंय। बघा तुम्ही, पुरण वाटायचीही गरज पडत नाही। मग थोडंसं आता हे आपलं बॅटर पातळ झालेलं आहे, साखर घातल्यामुळे पाणी सुटलेलं आहे। तर एक 10 ते 15 मिनिटं छान याला शिजू द्या, जेणेकरून मस्त असं हे बॅटर आपलं घट्ट होईल। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर हे बॅटर मस्त घट्ट होतं आपलं पुरण। हे पुरण पातळ झालेलं बघून तुम्हाला वाटत असेल की आपल्या पुरणपोळ्या आता काही होणार नाहीत, आपलं पुरण तर खूप पातळ झालंय, पण काही घाबरायची गरज नाहीये। हे थोडंसं शिजलं की आपोआप घट्ट येतं, बघा तुम्ही।
आणि मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे मी। अशा पद्धतीने पुरण वाटायची गरज पडत नाही, अशा पद्धतीने तुम्ही मॅश करत राहिला तर। आणि हे जेव्हा पूर्णपणे थंड होतं ना त्यावेळेस आणखी घट्ट हे बॅटर तयार होतं आपलं पुरण। तर मस्त असं आपण मिक्स करत राहूयात आणि मॅश करायचंय। आता यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ घालते, गोडाचा पदार्थ करतोय म्हटल्यावर चिमूटभर मीठ घालायचं। आता यामध्ये आपण वेलची पूड, सुंठ, बडीशोप आणि जायफळ याची मी पूड करून घेतलेली आहे मिक्सरला थोडीशी साखर घालून, ते घालून घ्यायचे। मस्त फ्लेवर येतो पुरणपोळीचा हे घातलं की। छान असं मिक्स करून घेऊयात। बघा तुम्ही आपलं पुरण घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता जसं जसं पुरण छान शिजल्या जातं तसं पूर्णपणे घट्ट होतंय। कुठलाही पुरण यंत्र न वापरता किंवा पुरणाच्या गाळणीने पुरण न करता आपलं पुरण किती छान तयार झालेलं आहे बघा। मस्त असं मॅश केलेलं आहे मी हे पुरण। तर आपलं पुरण मस्त तयार झालेलं आहे। आता याला पूर्णपणे थंड होऊ देऊयात। इथे आपली कणिक ही छान भिजलेली आहे बघा। थोडंसं तेल घेऊयात हातावरती आणि छान कणिक आणखी एक तिंबून घेणार आहे मी। बघा तुम्ही थोडीशी तेल लावून मस्त अशी एकदम मऊ लुसलुशीत कणिक आपली भिजून तयार आहे। एकदम अशा पद्धतीचीच कणिक झाली पाहिजे म्हणजे आपल्या पुरणपोळ्या खूप छान तयार होतात। बघा मी दाखवल्याप्रमाणे कणिक छान तेल लावून आपल्याला चोळून घ्यायची मस्त अशी। बघा ही अशा पद्धतीची कणिक झाली पाहिजे आपली, इतकी पातळ, म्हणजे पोळ्या एकदम परफेक्ट अशा तयार होतात, चिरत नाहीत बिलकुल। इथे मी पोळपाटाला एक कपडा बांधलेला आहे जेणेकरून आपली पोळी खाली चिटकणार नाही, म्हणून आपण कपडा बांधलाय कॉटनचा। एक गोळा घेतलेला आहे कणकीचा आणि अशा पद्धतीने आपण आता पारी बनवून घेणार आहोत, जसं मोदक बनवतो तसं। कणिक थोडीशी पातळ असल्यामुळे थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपली पारी छान तयार होते बघा मी दाखवल्याप्रमाणे। आता इथे आपण पुरणाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे असा, आणि आता आपण पुरण भरून उंडा तयार करून घेणार आहे पोळीचा। जर तुमचं पुरण थोडंसं तुम्हाला वाटलं जाडसर आहे तर मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या, पण जे मी पुरण बनवलं आहे ते एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। मी कुठल्याही पुरण यंत्राचा किंवा मिक्सरमध्ये पुरण बारीक करून घेतलेलं नाहीये। बघा मी दाखवल्याप्रमाणे आपण उंडा तयार करून घेतलेला आहे पुरणाच्या पोळीचा। तर आधी हाताने आपल्याला हे दाबून घ्यायचे बऱ्यापैकी, असं मी थापून घेते जेणेकरून आपली पोळी फुटत नाही, एकसारखं पुरण सगळीकडे पसरल्या जातं, काटोकाट पुरण आपलं एकदम व्यवस्थित पसरल्या जातं। तर अलगद असं थोडंसं पीठ लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। कणिक खूप छान मळल्या गेली की पोळ्या खूप छान तयार होतात, हे लक्षात ठेवा। अगदी बघा तुम्ही एकदम मस्त अशी आपली पोळी लाटून तयार आहे। शक्यतो जास्त वेळा पोळी उलटायची नाहीये, आपल्याला पळपट फिरवूनच पोळी लाटायची आहे जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही। तर बघा तुम्ही किती छान आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे, एकदम परफेक्ट, आणि पुरणही सगळीकडे पसरलेलं आहे एकसारखं। तवा छान गरम झालेला आहे। आता आपण तव्यावरती पोळी भाजून घेऊयात। पहिल्यांदा तवा फुल नाही ठेवायचा, थोडासा मीडियमच ठेवायचा, आणि पोळी ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस पहिल्यांदा हातानेच उलटायची, उलटण्याने उलटायची नाही, कारण की पोळी खूप सॉफ्ट असते त्यामुळे पोळी फुटू शकते। शक्यतो हाताने पोळी उलटायची। बघा मस्त अशी आपली पोळी भाजून तयार होते। अगदी एकसारखी खरपूस पोळी भाजायची, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप लावू शकता। इथे मी तूप लावते पोळीला। मस्त अशी अगदी टम्म फुगलेली पोळी तयार झालेली आहे पुरणपोळी। बघू शकता किती काटोकाट आपली ही टम्म पोळी फुगलेली आहे, बघूनच पोळी खायची इच्छा झाली, इतकी छान पोळी तयार झालेली आहे बघा तुम्ही। तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी दाखवत जाईन। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे पोळी ती। तर मस्त अशी आपली ही पोळी आपण एकदम खरपूस अशी भाजून घेतलेली आहे, बघा तुम्ही किती छान तयार झालेली आहे, अगदी मऊ लुसलुशीत, अगदी ओठानेही खाता येईल अशी इतकी मऊ पोळी झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत।
मस्त अशा आपल्या बघा पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी एकदम मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. बघूनच कळतायत की किती छान ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. परफेक्ट अशा एकसारख्या सगळ्या पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. बघा मी तुम्हाला दाखवते, एकदम आतूनही एकदम छान सॉफ्ट पोळी तयार झालेली आहे. मस्त असं तूप घालून छान अशी पोळी आपली तयार झालेली आहे, पुरणाची पोळी. नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.